हरी याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया, कौतुक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया, तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. विठ्ठल विठ्ठल याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्वाचा प्रसिद्ध असा अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं साध्य आणि त्याचं साधन सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आपल्या या धर्मपुरी गावामध्ये आज या ठिकाणी आपली ही नैमित्तिक कीर्तन सेवा आहे. वैकुंठवासी सौभाग्यवती सिंधुताई संताजीराव पाटील यांचं हे 4th पुण्यस्मरण, 5वं पुण्यस्मरण. बसावं खाली बसा बसा. श्रीयुत संताजीराव माधवराव पाटील आणि त्यांचे चिरंजीव संजय संताजीराव पाटील, विजय संताजीराव पाटील, बाळकृष्ण संताजीराव पाटील आणि सर्व पाटील परिवार, समस्त ग्रामस्थ मंडळी, सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या प्रेमाने हे 5वं पुण्यस्मरण आहे. आणि 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या आग्रहाने माझ्याकडे आलेली चिंतन सेवा आहे. सेवेकरता उपस्थित सर्व टाळकरी, भाविक भक्त, श्रोते सज्जन, माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. विठ्ठल आणि त्या निमित्ताने आपल्याकडे व्यक्ती गेल्यानंतर आपण दरवर्षी वर्ष श्राद्ध करतो. शास्त्रांनी आपल्याला काही कर्म करायला सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये 4 कर्माचा मुख्य त्या ठिकाणी भाग आहे. नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, काम्य कर्म आहे आणि प्रायश्चित्त कर्म आहे. आजची जी सेवा आहे ही नैमित्तिक कर्मामध्ये मोडते. नैमित्तिक कर्म कशाला म्हणतात? काही विशिष्ट निमित्त घेऊन शास्त्र आपल्याला जे कर्म करायला सांगतं त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये या कर्माचा उल्लेख केलेला आहे. सोम सूर्यादी ग्रहणे येवनी करविती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. आपले आई वडील ज्या तिथीला गेले
ही तिथी सुद्धा मुलांच्या करता एक पर्व काळ असतो. जन्मभर तर आपण त्यांची सेवा केलीच पाहिजे, पण गेल्यानंतर सुद्धा त्या तिथीला आई वडिलांचं पुण्यस्मरण केलं पाहिजे. विठ्ठल त्यांचं जर आपण पुण्यस्मरण केलं, त्यांच्या प्रित्यर्थ आपण सत्कर्म केलं, अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, तर ते पितर जे आहेत ते सगळे तृप्त होतात आणि तृप्त होऊन त्या कुळाला आशीर्वाद देतात आणि मग त्या कुळामध्ये ज्या काही अडचणी असतात त्या सगळ्या दूर होतात. आजकाल लोकांच्या संसारामध्ये खूप अडचणी झालेल्या आहेत. कोणाचं लग्न जमत नाही, जमलं तरी मुलंच होत नाही, झाली तरी मुलीच होतात किंवा मुलंच होतात, आणखीन बऱ्याच अडचणी येत राहतात. आपण जर समजा ब्राह्मणाकडे गेलो तर पत्रिका बघतात, सांगतात तुम्हाला पितृदोष आहे. पितृदोष म्हणजे नेमकं काय हो? पितृदोष म्हणजे हेच आहे, एक तर जिवंत असताना त्यांची नीट सेवा केली नाही, गेल्यावर त्यांचं नीट श्राद्ध केलं नाही. विठ्ठल ज्यांना जिवंत असताना व्यवस्थित सेवा घडली, आई वडिलांचे पूर्वजांचे खूप ज्यांनी आशीर्वाद घेतले, त्यांच्या पुढच्या संसारात काहीच अडचणी येत नाही आणि गेल्यानंतर सुद्धा त्यांचं जे श्राद्ध कर्म आहे ते व्यवस्थित केलं पाहिजे, त्यांचं पुण्यस्मरण केलं पाहिजे जशी आपली शक्ती असेल तशी. आणि म्हणून या परिवारामध्ये पाटील परिवार परंपरागत पारमार्थिक हा सगळा परिवार आहे आणि त्याचं कारण जर काय असेल तर आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, शुद्ध बीजा पोटी
आई वडील जर संस्कारित असतील, परमार्थिक असतील, तर तो परमार्थ आपोआप मुलांच्या मध्ये येत असतो. म्हणून आई वडिलांच्यावर खूप अवलंबून आहे. पवित्र अशा कुळामध्ये पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतले. आणि आईचं खूप महत्व सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. वेदामध्ये सगळ्यात पहिला देव कोणता सांगितला असेल तर तो मातृदेवो भव. सगळ्यात मोठा देव आपला म्हणजे आई आहे. आई सारखं दुसरं कोणतंही दैवत नाही. ज्याने आई वडिलांची व्यवस्थित सेवा केली त्याला कुठल्याही तीर्थाला जायची गरज नाही असं शास्त्रात आलंय. विठ्ठल आई जेवढं आपल्या मुलांच्या करता करते तेवढं दुसरं कोणी करू शकत नाही. तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन करताना आईचं उदाहरण अनेक ठिकाणी घेतलेलं आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती, करी लाभावीन प्रीती. जसे आई आपल्या मुलांच्या वरती निरपेक्ष प्रेम करते तसं संतही करतात. आईचं आपल्या जीवनात मुलांच्यावर खूप निरपेक्ष प्रेम असतं आणि म्हणून आईचे आपल्यावर फार मोठे उपकार असतात. किती जरी आपण त्या उपकाराच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला तरी होऊ शकत नाही. त्यांचं फक्त स्मरण करायचं. विठ्ठल आई किती सहन करते. मला एक घडलेलं उदाहरण सांगतो. खानदेशामध्ये मी एकदा एका भागवत कथेला गेलो. वास्तविक पाहता कीर्तनकारांनी आपलं काही कीर्तनात सांगू नाही. तुकाराम महाराज सांगावं, ज्ञानेश्वर महाराज सांगावं, आमचे गुरुजी सांगत असतात कोणाचं कीर्तन चांगलं झालं म्हणजे ज्याचा मी कीर्तनात आला नाही त्याचं. पण आता घडलेलं उदाहरण आहे इथे उपयोगाचं आहे म्हणून सांगतो. एका गावात मी भागवत कथे करता गेलो. ज्या ठिकाणी माझी व्यवस्था केलेली होती वरती माझी व्यवस्था होती आणि खाली एक घर होतं. रात्रभर खाली एक मूल रडत होतं. त्यामुळे मला काही रात्रभर झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांना बोलवलं. म्हटलं का अशा ठिकाणी माझी व्यवस्था केली, मला रात्रभर झोप लागली नाही. ते खाली एक रात्रभर पोरग रडत होतं, लहान पोरग. ते म्हणले महाराज म्हणूनच तुमची व्यवस्था तिथं गेलेली आहे. म्हटलं का बरं? म्हटले 1 महिना झालं ते पोरग रडत आहे, सगळे उपाय झाले. आम्हाला असं वाटलं कमीत कमी आता तुम्ही आल्यावर काय झाला फरक तर झाला म्हणून तुम्हाला तिथं ठेवलंय. म्हटलं मग मी म्हटलं आता मी इथंच राहतो. कारण 1 महिना झालं त्याची आई झोपली नाही. मला 7 दिवस सहन करायला काय फरक पडतोय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आई मुला करता किती करते काही सांगू शकत नाही आपण त्याचं. म्हणून असे आईचे फार मोठे उपकार आणि आईचं हे पुण्यस्मरण आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्राद्ध किंवा पुण्यस्मरण केलं जातं, केलं पाहिजे. कारण आपण या ठिकाणी किती जरी धन कमवून ठेवलं, शेतीवाडी कमवून ठेवली तरी याच्यातलं आपल्याला बरोबर काहीच घेऊन जाता येत नाही. आणि मला असं वाटतंय जर बरोबर घेऊन जाता येत असतं तर इथं कोणीच काही ठेवलं नसतं. जो तो आपलं घेऊन गेला असता. मग आपल्याला बरोबर काय नेता येतं किंवा एखाद्याला काय पाठवता येतं तर पुण्य नेता येतं आणि पुण्य आपल्याला पाठवता येतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्यांच्या करता पुण्यस्मरण करायचं. सगळ्यात मोठं पुण्यस्मरण जर काय असेल तर देवाचं नामस्मरण आहे. म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग आपण या ठिकाणी निवडलेला आहे. महाराजांनी या अभंगात आम्ही आमच्या जीवनामध्ये काय केलं आणि आमच्या जीवनामध्ये काय मिळवलं हे सांगितलं. आम्ही आमच्या जीवनात असं काय मिळवलं की आता मिळवायचं काही शिल्लक राहिलं नाही. आम्ही आमच्या जीवनात असं काही केलं की आता करायचं काही शिल्लक राहिलं नाही. आपल्याला महाराज का सांगतात आपण सुद्धा आपल्या जीवनात तसं केलं पाहिजे की जे केल्यानंतर करायचं संपलं पाहिजे, जे मिळवल्यानंतर मिळवायचं संपलं पाहिजे. आपण जन्मभर करतो, करायचं शिल्लक राहतं, म्हणून तर जन्माला यावं लागतं.
अगा कर्मे जे उरावे ते तेही सुखी दुःखी फळा यावे दया ते भोगावया यावे देहा एका. आपण जन्मभर करतो पण करायचं शिल्लक राहतं. आपण जन्मभर मिळवतो पण मिळवायचं शिल्लक राहतं. कारण आपल्याला नेमकं काय करायचं हे कळत नाही, काय मिळवायचं हे कळत नाही. विठ्ठल विठ्ठल साध्य मनुष्याला कळलं पाहिजे आणि त्याचं साधन कळलं पाहिजे. बरेच वेळेला लोकांच्या जीवनामध्ये काही साध्य समोर नसतं. एखाद्याला विचारलं तुम्ही हे सगळं करताय कशा करताय, तो मलाच माहिती नाही कशा करता. मग का करता? सगळी लोक करतात म्हणून मी करतो. नेमकं कशा करता आपण हे करतोय कळलं पाहिजे. आमचे गुरुजी विनोदाने एक कोठी सांगत असतात. एका माणसाने टोपी घातली होती. त्याला विचारलं टोपी कशा करताय? तो म्हणला डोक्या करताय. मग विचारलं डोकं कशा करताय? तो म्हणला टोपी करताय. टोपी डोक्या करताय हे बरोबर आहे, पण डोकं मात्र टोपी करता नाही. तसं कामही करायचंय, पैसेही मिळवायचे, पण हे सगळं कशा करताय माहिती पाहिजे. विठ्ठल विठ्ठल एक तर साध्य डोळ्यासमोर पाहिजे आणि ते परम साध्य पाहिजे. तुमच्या आमच्या जीवनात आपण जे साध्य ठेवतो ते परम साध्य नसतं. साध्य आपलं बदलत राहतं. उदाहरणार्थ लहानपणी डोळ्यासमोर हे साध्य असतं, आपण शिकलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे साध्य. पण हे शिक्षण घेतलं पाहिजे साध्य कायम राहतं का? शिक्षण घेतलं की ते साधन म्हणतं. आता नोकरी लागली पाहिजे. नोकरी लागली की साध्य संपलं का? नोकरी लागली की साध्य संपत नाही. आता नोकरी लागली, आता पहिलं लग्न झालं पाहिजे. म्हणजे नोकरी हे साधन बनतं, लग्न हे साध्य बनतं. बरं लग्न झालं, साध्य संपलं का? मुलं बाळ झाली पाहिजे. संपलं का साध्य? त्यांना मुलं बाळ झाली पाहिजे, त्यांचं शिक्षण झालं पाहिजे, त्यांना नोकरी लागली. साध्य सारखं चालूच राहतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपल्या डोळ्यासमोर असं साध्य पाहिजे की जे साध्य प्राप्त केल्यानंतर आता काही करायचं शिल्लक राहणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आमच्या डोळ्यासमोर काय साध्य ठेवलं, त्याच्यासाठी काय साधन केलं, या अभंगाच्या पहिल्याच्या
तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आमच्या जीवनात काय ध्येय डोळ्यासमोर ठेवलं, काय साध्य डोळ्यासमोर ठेवलं आणि त्याच्याकरता काय साधन केलं. आम्ही आमच्या जीवनामध्ये अट्टहास केला. अट्टहास केला म्हणजे आटोकाट प्रयत्न केले. यासाठी केला होता अट्टहास. आटोकाट प्रयत्न आम्ही केले, पण कशा करता केले? शेवटचा दिवस गोड व्हावा, आमचा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे याच्याकरता आम्ही आटोकाट प्रयत्न केले. आता हा शेवटचा दिवस म्हणजे कोणता दिवस आहे? शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे काय? त्याच्याकरता अट्टहास करण्याची गरज काय? कशाचा अट्टहास केला? विठ्ठल कारण तुम्ही आम्ही ज्याला शेवटचा दिवस समजतो तो खरा शेवटचा दिवस नाही. आपण ज्याला शेवटचा दिवस गोड होणं समजतो ते शेवटचा दिवस गोड होणं सुद्धा नाही. बहुतेक आपण सगळी लोक जे आहेत शेवटच्या दिवसाचा एवढा विचारच करत नाही. कारण आत्ताचा विचार करता करताच आपला सगळा वेळ संपतो. शेवटच्या दिवसाचा विचार करायला वेळच शिल्लक राहतो. पण साधू संत जे असतात ते मात्र शेवटच्या दिवसाचा विचार करतात. विठ्ठल विठ्ठल. एकनाथ महाराजांच्याकडे एक मनुष्य गेला. म्हटलं, महाराज तुम्ही कधी कोणाबरोबर भांडत नाही, तुम्ही कोणाचा रागद्वेष करत नाही, सारखं तुम्ही नामस्मरण करता. आम्ही किती जरी ठरवलं नामस्मरण करायचं तरी होत नाही. आम्ही किती जरी ठरवलं भांडायचं नाही तरी भांडण होतं. आम्हाला काहीतरी उपदेश सांगा. तुम्ही कसं काय हे शिकलाय? काय तुमचं रहस्य आहे, वर्म आहे? एकनाथ महाराजांनी सांगितलं, हे वर्म मी तुला परवाच्या दिवशी सांगतो. पण आता तू आल्यापासून मी तुझा कपाळ बघतोय, चेहरा बघतोय, मला असं दिसून आलंय की आजपासून 10व्या दिवशी तू मरणार आहे. म्हणजे पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी परवाच्या दिवशी देणार आहे. तू जा म्हणले. गेला तो. बरोबर परवाच्या दिवशी सकाळी सकाळी आला. काय तुझा प्रश्न आहे? तुम्ही कोणाशी भांडत नाही, कोणाचा द्वेष करत नाही, सारखा नामजप करता, याचं वर्म काय? म्हटली, आजपासून म्हणजे कालपासून तू गेलास माझ्यापासून, तेव्हापासून तू किती लोकांबरोबर भांडला सांग, तू किती रागद्वेष केला सांग. तो म्हटला, कशाचा रागद्वेष, कशाचं भांडण? तुम्ही जेव्हा सांगितलंय 10व्या दिवशी मरण येणार आहे तेव्हापासून सारखी माळ चालू झाली. म्हटला, मला सारखं मरण दिसतंय. म्हटलं. एकनाथ महाराज म्हटले, काळजी करू नको, तू मरणार नाही, पण माझ्या चांगलं वागण्याचं हे रहस्य आहे. मी रोज मरणाची आठवण करतो. उद्या आपल्याला मरायचंय, त्यामुळे मी रोज नामस्मरण करतो. विठ्ठल विठ्ठल. मरण माणसाने आठवलं पाहिजे. ज्ञानी माणसाची लक्षणं सांगितली गीतेमध्ये. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर चिंतन केले त्याच्यावरती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो कसा सावध असतो. पाहेचा पेना वाटवदा तो आजीची पाहेचा पेना वाटवदा तो आजीची होई जे सावधा. जीवन निगता औषधा धावी जे देवी. ना तरी केळविली नोरी का संन्यासी जी आपरी. तैसा न मरता करी मृत्यू सूचना. वैर जन्मांतरीचे सर्पा मनोनी नवचे. तैसा आतिता जन्माचे उणे जो आहे. साप जसा जन्मांतराचं वैर विसरत नाही तसा हा जागा राहतो. परत आपल्याला जन्म नाही आला पाहिजे म्हणून. विठ्ठल विठ्ठल.
शेवटचा दिवस आपला गोड झाला पाहिजे, कारण शेवटचा दिवस म्हणजे माणसाची परीक्षा आहे. एका अभंगात असं म्हटलंय, शेवटीचे गोड तेचे खरे गा, राम राम दोन्ही अक्षरे, राम राम दोन्ही अक्षरे, सुलभ आणि सोपारी, सुलभ आणि सोपारी, जागा मागेली आकारे, शेवटचे गोड तेचे खरे गा, रामकृष्ण वासुदेवा जाणीवी तसे जना सेवा, परिया काळ घागऱ्या गोशिका, रामकृष्ण वासुदेवा शेवटचे गोड तेचे खरे गा, रामकृष्ण वासुदेवा जाणीवी तसे जना सेवा, परिया काळ घागऱ्या गोशिका, रामकृष्ण घोष. शेवटचे गोड तेची खरे गा, शेवट गोड होणं हे खरं आहे बरं का. म्हणून शेवट चांगला झाला पाहिजे, शेवट गोड झाला पाहिजे. पण शेवटचा दिवस म्हणजे काय, शेवट गोड होणं म्हणजे काय? तुम्ही आम्ही ज्याला शेवटचा दिवस म्हणतो ना, तो खरा शेवटचा दिवसच नसतो. आपण कशाला शेवटचा दिवस म्हणतो? ज्या दिवशी हे शरीर पडतं त्याला आपण म्हणतो त्यांचा शेवट झाला. पण शरीर जरी पडलेलं असलं तरी शेवट झाला नाही बरं का. तो जीव असतो. विठ्ठल विठ्ठल 4 ते 4 वर्ष झाली तरी आपण वर्ष श्राद्ध करतो. गेलेत म्हणून करतो का गेले नाही म्हणून करतो? पाटील महाराज, आई गेलेत म्हणून आपण वर्ष श्राद्ध करतोय का गेले नाही म्हणून करतो? जर कायमच्याच गेले असता तर वर्ष श्राद्ध करायची गरज काय? ते कुठंतरी आहेत, त्यांना हे अन्नदान मिळालं पाहिजे, त्यांना ज्ञानदान मिळालं पाहिजे, त्याचा फायदा मिळाला पाहिजे अशी आपण इच्छा करतो. याचा अर्थ त्यांचं शरीर जरी पडलेलं असतं तरी जीव रूपाने ते कुठेतरी असतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे शेवट ज्याला आपण समजतोय तो खरा शेवट नाही, आणि ज्याला आपण शेवट गोड होणं समजतो तो शेवट गोड होणं सुद्धा नाही. लोक म्हणतात त्यांचा शेवट गोड झाला. कशावरून गोड झाला? त्यांना आळंदीत मृत्यू आला, त्यांना पंढरपुरात मृत्यू आला, त्यांच्या मरणाच्या वेळी सगळी पोरं जाग्यावर होती, त्यांच्या अंत्यक्रियेला भरपूर लोक जमली, घरातल्या लोकांनी त्यांना चंदनात जाळलं, त्यांचा शेवट काय झाला? गोड झाला. म्हणजे खरं शेवट गोड नाही बरं का. हे बाहेरच्या दृष्टीने शेवट गोड होणं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं, एखादा परमार्थ करणारा मनुष्य असतो, जन्मभर परमार्थ करतो आणि त्याचा अपघात होतो आणि आरडत ओरडत त्याचा मृत्यू होतो. त्याला एखादा दुर्धर रोग होतो, जन्मभर वारी केली, जन्मभर नामस्मरण केलं आणि असा रोग झाला कॅन्सर सारखा, त्याचा हॉस्पिटलमध्ये आरडत मृत्यू होतो. आणि काही काय असे असतात, जन्मभर खाऊनही ते खाल्लं, पिऊनही ते प्याला आणि नेमका एकादशी दिवशी शांततेत मेला. अशी उदाहरणं आहेत. मग याचा शेवट गोड झाला का? आणि त्यांचा शेवट वाईट झाला का? नाही. लक्षात घ्या, ज्याने जन्मभर परमार्थ केला त्याचा देव शेवट गोड करतो. विठ्ठल विठ्ठल. उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्याकडे प्रसिद्ध उदाहरण आहे, ते म्हणजे संत चोखामेळांचं. संत चोखामेळा किती पवित्र संत होते. त्यांच्या चरित्रात असं आलंय की एकदा स्वर्गातलं अमृत नासलं आणि मग ते नासलेलं अमृत घेऊन भगवान परमात्मा इंद्रदेव ब्रह्मदेवाकडे गेले. देवा, हे अमृत नासलंय, शुद्ध कसं करायचं? ते म्हणले, मलाही माहिती नाही, ते विष्णू भगवंताला विचारा. विष्णू भगवंताकडे गेल्यानंतर देवाने सांगितलं, हे अमृत इथं शुद्ध होणार नाही, याला शुद्ध करायचं असेल मृत्यूलोकात जावं लागेल, मंगळवेढ्याला जावं लागेल. तिथं चोखामेळा नावाचे संत आहेत, त्यांनी याच्यात बोट बुडवलं, ते अमृत शुद्ध होणार आहे. किती मोठा अधिकार बघा. स्वर्गातून इंद्रदेव इथं आले मंगळवेढ्याला, ते अमृत घेऊन चोखामेळ्यांच्या घरी गेले, त्यांनी ते बोट बुडवल्या, ते अमृत शुद्ध झालं. एवढं पवित्र ज्यांचं जीवन.
त्यांना लोक मंदिरात येऊ देत नाही होते, ही गोष्ट वेगळी आहे. विठ्ठल विठ्ठल त्यांचा मृत्यू कसा झाला तुम्हाला माहिती आहे का? चोखामेळांचा मृत्यू कसा झाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मंगळवेढ्याला होते आणि गाव कुसाचं काम करायचं होतं. त्यावेळेस मुघलांचं राज्य होतं आणि परकीयांचं राज्य असल्यामुळे ते काय करायचे, गावात एखादं काम काढायचं असेल तर गावातल्या सगळ्या लोकांना कामाला लावायचे. समजा गावाच्या शेजारी धरण बांधायचं ना, पंचक्रोशीतल्या सगळ्या माणसाला लहान मुलासहित हंटर घेऊन कामाला लावायचे. म्हणून परकीयांचं राज्य नको बरं का, धर्माला अनुकूल राज्य पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाहीतर लोक इतके अत्याचार करतात. इंग्रजांनी आपल्यावर एवढे अत्याचार केले, मुघलांनी जवळजवळ 1000 वर्ष राज्य केलं आपल्यावर. आणि काय अवस्था होती ते तुम्हाला, कसे कसे कर लावले होते, कीर्तन करता येत नव्हतं, वारी करता येत नव्हती, अशी भयंकर परिस्थिती. त्या मंगळवेढ्याच्या लोकांनी विनंती केली त्या बादशाला, अहो हे आमचे संत आहेत, चांगलं कीर्तन करतात, या साधू पुरुषाला तुम्ही कामाला नका बोलू, बरं यांना भिंत बांधायचं काम तुम्ही कसं काय लावलं? तो म्हटलं साधू विधू हमको जानते नाही, चला सगळ्यांनी कामाला चला. भिंत बांधायला घेतली. आता चोखबर आहे, आपलं भजन करत करत भिंत बांधवते. आता ज्याचं काम त्यालाच जमतं बरं का. आता गावंड्याचं काम सामान्य माणसाला जर सांगितलं, त्यांनी बांधलेली भिंत कशी होणार आहे? वाकडी भिंत झाली. आणि वर गेल्यानंतर काम वर गेल्यावरती भिंत कोसळली. कोसळल्यानंतर तिथे सगळे लोक गाडले गेले, त्याच्यात चोखा मेळा सुद्धा गाडले गेले. नामस्मरण करत करत त्यांचा देह पडला. आपल्याला माहिती आहे, इकडे नामदेव महाराज देवाच्या दर्शनाला गेल्यावर देवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. देवा तुम्ही का रडता? म्हटले माझा आवडता भक्त चोखामेळा आज गेला. गेला म्हणजे तुम्ही कसं काय जाऊ दिला? त्याचं प्रारब्ध संपलं, गेला. पण माझी अशी इच्छा आहे, माझ्या हाताने मला चोखामेळ्याची समाधी इथं समोर करायची. आपला शेला देवाने दिला आणि सांगितलं जा चोखामेळ्याच्या आस्ती घेऊन ये. ओळखायच्या कशा? नामा म्हणे देवा कशा ओळखाव्या, नामा म्हणे देवा कशा ओळखाव्या, म्हणे देवा कशा ओळखाव्या, नामा म्हणे देवा विठ्ठल नाम गयामध्ये निघे, विठ्ठल नाम गयामध्ये निघे, कशा ओळखायच्या देवा? एवढी लोक तिथं गाडलेले आहेत. म्हटले ज्या आस्तीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येतो त्या विठ्ठल चोखबरायांच्या आस्ती. नामदेवराय गेले, भला मोठा ढिगारा, एक एक ढिग उपसायचा. एका कोपऱ्याने उपसला, दुसऱ्या कोपऱ्याने उपसला, तिसऱ्या कोपऱ्याने उपसला. विठ्ठल नाव काय ऐकू आलं नाही. नामदेव महाराज निराश झाले. म्हटले विठ्ठल विठ्ठल हाडातून कुठे येणं शक्य आहे? आपण रोज कीर्तनात लोकांना विठ्ठल विठ्ठल म्हणायला सांगतो, त्यातले अर्धे म्हणतात, अर्धे म्हणत नाहीत, अर्धे टाळ्या वाजवत नाही, आणि आस्ती कशा काय विठ्ठल विठ्ठल म्हणतील? पण देवाने सांगितले आपण प्रयत्न केला पाहिजे. शेवटच्या ढिगाऱ्यात एक आस्ती उचलली कानाला लावली तर खरोखर विठ्ठल आवाज आला. विठ्ठल विठ्ठल. नामदेव महाराजांनी सगळ्या आस्ती गोळा केल्या, शेल्यात भरल्या. वर्णन असं केलंय, नामदेव महाराजांनी लिहून ठेवलंय, गोपाळपुरापर्यंत भगवान परमात्मा येऊन उभे राहिले. वाट बघत होते नामदेवराय कधी येतील आस्ती घेऊन. नामदेवराय दिसल्याबरोबर देव पळत गेले आणि देव आलेले कळल्याबरोबर त्या आस्तीने जय जयकार केला. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. कोणी जय जयकार केला? आस्तीने. आस्ती म्हणायला लागल्या. मग देवाने त्या आस्ती आपल्या छातीला लावल्या. भगवान परमात्म्याने त्या आस्ती आणल्या, आपल्या हाताने समाधी केली. आता मला प्रश्न असा पडतो, ज्यांच्या आस्ती विठ्ठल विठ्ठल म्हणत होते त्यांचा अपघाताने मृत्यू का झाला? विठ्ठल विठ्ठल. पण जरी अपघाताने मृत्यू झाला, जरी आजाराने त्यांचा मृत्यू झाला, तरी देव असतो. देव त्यांची सद्गती करतो.
आणि एखादा नास्तिक मनुष्य जरी एकादशी दिवशी मेला, जरी त्या ठिकाणी पर्व काळाला मेला, तरी त्याला सद्गती मिळू शकत नाही. भगवंताला अर्जुनाने गीतेत प्रश्न विचारला, देवा तू म्हणतो अंतकाळाच्या वेळेस नामस्मरण केलं पाहिजे, पण अंतकाळ काय आमच्या हातात नाही. आजार पडतो, आजार येऊ शकतो, अपघात होऊ शकतो, आमची वाणी बंद होऊ शकते, जन्मभर आम्ही तुमचं नामस्मरण करू, पण शेवटी नाही आलं तर मग आमचं कसं काय. तेव्हा अर्जुनाला भगवान म्हणतात, घाबरू नकोस. अनन्यचेता सततम यो माम स्मरति नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्त योगिनः. भगवान म्हणतात, ज्याने जन्मभर माझी सेवा केली त्या सेवेचं ऋण माझ्या डोक्यावर होतं, आणि ते ऋण उतरण्याकरता म्हणून ते ऋणवे पण देखोनी अंगी मी आपुल्याच्या उत्तीर्णत्वा लागी भक्ताचे तनुत्यागी परिचर्या करी. देह वैकल्याचा वारा झनी लागेल या सुकुमारा मनोनी आत्मबोधाचा पांजिरा सुयेतया ते. वरी स्मरणाची वायली ही वायशी करी सावली आयशी नित्य बुद्धी संचली आणि तेथे निर्वाणी गोविंद असे मागे निर्वाणी गोविंद निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद मागे पुढे निर्वाणी गोविंदाचे मागे पुढे निर्वाणी गोविंदाचे मागे पुढे. समजतो तो खरा शेवट गोड नाही. आपण ज्याला शेवटचा दिवस समजतो तो खरा शेवटचा दिवस नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आटोकाट प्रयत्न केले, अट्टाहास केला, यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आमचा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे म्हणून आम्ही आटोकाट प्रयत्न केले. महाराजांनी मध्यान्ह काळाकडे जास्त लक्ष दिलं नाही, अंत काळाकडे जास्त लक्ष दिलं. तुकाराम महाराजांचं चरित्र जर आपण पाहिलं तर तुकाराम महाराजांनी घरात संसारात सुद्धा जास्त लक्ष दिलं नाही. पूर्ण समर्पित जीवन तुका म्हणे घालू तयावरी.
सुरुवातीला महाराजांनी सगळं करून बघितलं, व्यापार केला, व्यवहार केला, पण काय देवाला ज्याच्याकडून परमार्थ करून घ्यायचा आहे देव त्याला संसारात यश देत नाही. विठ्ठल देवाचा स्वभाव करावे वाटोळे. तुका म्हणे देवाला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसाराशी. काही लोकांना देव देऊन कृपा करतो, काहींचं घेऊन कृपा करतो. काही लोकांच्या जीवनात सुख देऊन कृपा करतो आणि काही लोकांच्या जीवनात दुःख देऊन कृपा करतो. फक्त देवाची कृपा ओळखता आली पाहिजे. तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं आपण सगळं करतोय परंतु सगळं फिसकटून जात आहे. याचा अर्थ देवाला असं वाटतंय आपण नुसतं नामस्मरण करावं, चिंतन करावं. आणि मग तुकाराम महाराजांनी ठरवलं की आता या संसारात जास्त काही करायचं नाही, आपलं नामस्मरण चिंतन करायचं. आणि म्हणून संसाराच्या नावे घालून हा शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. सकाळी उठलं की तुकाराम महाराज आपले डोंगरावर जायचे, नामस्मरण करत बसायचे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविते. आणि असं जन्मभर महाराजांनी साधन केलं. मध्यान्ह काळाचा जास्त विचार केला नाही, कारण तुकाराम महाराजांनी ठरवलंय अन्न मान धन हेतो प्रारब्धाने सो सकल शिवाया भज मन पंढर. जसं दुःख आपल्या जीवनामध्ये काही प्रयत्न न करता येतं तसं जेवढं प्रारब्धात सुख आहे तेवढं सुद्धा येतच राहत. पण पोटापुरता प्रयत्न करावा, बाकी भजन करावा. विठ्ठल दुःख काही प्रयत्न न करता येतं. तुम्ही असं पाहिलं का हो कधी? आज आमच्या घरी सत्यनारायण कशा करता? आतापर्यंत सगळे सुखात दिवस गेले, आता थोडेसे दुःखात यावे म्हणून सत्यनारायण. काय म्हटलं? लक्ष द्या. आतापर्यंत सगळे सुखात दिवस गेले, थोडे दुःखाचे दिवस यावे म्हणून कोणी सत्यनारायण करतं का? करत नाही. पण तरी सुद्धा दुःख आल्याशिवाय राहत नाही. याचं कारण प्रारब्धात असतं. जे प्रारब्धात असतं काही प्रयत्न न करता सुद्धा मिळतं. तसं सुख सुद्धा जेवढं प्रारब्धात आहे तेवढं मिळतंच. निमित्त म्हणून आपल्याला प्रयत्न करावे लागतात. विठ्ठल म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आटोकाट प्रयत्न केला, आपला शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. मग झाला का तुमचा शेवटचा दिवस गोड? शेवटचा दिवस गोड झाला म्हणजे काय झालं? या अभंगाच्या दुसऱ्या चरणात
तुकाराम महाराज म्हणतात आम्ही अट्टहास केला, आटोकाट प्रयत्न केले, आमचा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे, दुसरं काहीच केलं नाही, गोड झाला पाहिजे. मग झाला का तुमचा शेवटचा दिवस गोड? महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतात. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. आता मात्र आम्हाला निश्चिंत असा विसावा प्राप्त झाला. आमच्या जीवनातल्या सगळ्या तृष्णेच्या धावा खुंटल्या आणि हाच आमच्या जीवनातला शेवट गोड झाला. विठ्ठल विठ्ठल. मी सुरुवातीला सांगितलं, आपण ज्याला शेवट म्हणतो तो खरा शेवट नाही, आणि आपण ज्याला शेवट गोड होणं समजतो तो शेवट गोड होणं नाही. आपण कशाला शेवट म्हणतो? एखादा मनुष्य मेला की त्याचा शेवट झाला असं आपण समजतो, पण मनुष्य मेला म्हणजे त्याचा शेवट झाला असं समजू नका. मेला जरी तरी हे शरीराचा शेवट झाला, पण तो असतो. तो जसं कर्म असेल, जशा वासना असेल, तशा पुन्हा दुसऱ्या शरीरात जातात. मी एक नवीन उदाहरण सांगत असतो. आधुनिक काळात आपण मोबाईल वापरतो. मोबाईल जर खराब झाला तर लोक ते खोकं फेकून देतात आणि आपलं जुनं कार्ड नवीन मोबाईल मध्ये आणून टाकतात. तसं शरीर म्हणजे मोबाईलच आहे. 60-70 वर्ष झाली की याची बटणं खराब होतात. कोणाचं डोळ्याचं बटन गेलं, कोणाचं कानाचं बटन गेलं. मग देव काय करतो? हा शरीर रूपी मोबाईल आपल्या हातातून हिसकावून घेतो आणि त्याच्यामध्ये कार्ड असतं, त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात, त्याला जीव म्हणतात. तो भगवान परमात्मा बाहेर काढतो आणि जसं कर्म केलेलं असेल, जसं वासना असतील, तसं त्याला नवीन शरीर दिलं जातं. म्हणजे जीव तोच असतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुम्ही बघा, गेल्या जन्मातलं या जन्मात आपल्याला उपयोगाला येत असतं. काही काही लोक असे असतात की ते जन्माला आल्याबरोबरच काही बरं हुशार असतात. काहीला गायन शिकावंच लागत नाही, जन्माला आला की तो गायला सुरुवात करतो. मग गायला शिकावं लागलं नाही, हा गायन शिकला कुठं? पूर्वजन्मात त्याने गायन शिकलेलं असतं. काही काही लोकांना जन्माला आल्याबरोबरच परमार्थाची आवड असते आणि काहींना जन्म गेला तर इकडे येतच नाही. त्याचं कारण काय? पूर्वजन्मात केलेलं असतं. पूर्वजन्मात केलेलं असेल तर आता आवडेल, नाही तर आता आवडत नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय काय? दशेची वाट न पाहता, वैशेच्या गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयार. ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. तर 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिण्यासारखं वय आहे का? पण एवढा ग्रंथ मोठा ज्ञानेश्वरी लिहिला, त्याचं कारण ज्ञानेश्वर महाराज सांगतात हे एका जन्मातलं नाही, मागे अनेक जन्म मी पुण्य केलं म्हणून मला हे प्राप्त झालं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून शेवट ज्याला आपण समजतो तो खरा शेवट नाही. आणि शेवट गोड होणं म्हणजे ज्याला आपण समजतो मेल्यावर शेवट गोड होणं, ते गोड होणं नाही. तुकाराम महाराजांनी माझा शेवट गोड झाला हे सांगितलंय. आता निश्चिंतेने पावलं विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचे, हे जे महाराजांनी सांगितलं हे मेल्यावर म्हटलंय का जिवंतपणे म्हटलंय? बोला काहीतरी. जिवंतपणे म्हटलंय. म्हणजे आपल्याला आपला शेवट गोड करायचा हा मेल्यावर करायचा का जिवंतपणे करायचा? जिवंतपणे. आपल्या शास्त्रांनी संतांनी मेल्यावरचा शेवट गोड सांगितला नाही, आपण जिवंत असतानाच गोड करून टाकायचं सगळं. विठ्ठल विठ्ठल. अहो मेले असते तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगायला आले असते तर आपण ऐकलं नसतं. एखादी गावातली व्यक्ती मेली आणि 6 महिन्यांनी एखाद्याला उसात दिसली. ओ भाऊसाहेब थांबा, ओ भाऊसाहेब थांबा, माझा ऐका. तुम्ही ऐकाल का? अहो भूत भूत म्हणून तुम्ही पळून जाता. उदाहरण सांगतो, म्हणजे विनोद आहे. एक मनुष्य रस्त्याने चाललेला होता.
आणि जात असताना संध्याकाळ पडली, संध्याकाळ झाली, थोडासा आडवळणाचा रस्ता, स्मशान, भित्रा मनुष्य, आणि मग त्या भित्र्या माणसाला भूताची भीती वाटायला लागली. तसं भूतभीत आता काही राहिली नाही बरं का. तात्याच्या मुखातून एकदा ऐकलं होतं, ते म्हणले सगळी भूतं पळून गेली, कारण माणसंच भूतासारखी वागायला लागली. पण भित्रा मनुष्य होता. गोष्टीतलं भूत सांगतोय मी तुम्हाला. मागं पुढं बघायचा, आपल्याला कोणी मदतीला भेटलं तर बरं होईल. हात केला, एक मोटरसायकलवाला थांबला. थांबल्याबरोबर हा मागं बसला. दोघंही निघाले. हा म्हटला बरं झालं तुम्ही आले, मला लय भीती वाटत होती. लोक म्हणतात इथं भूतभीत आहेत, तुम्हाला काय अनुभव आहे का? समोरचा म्हणला मला कसं काय अनुभव असेल, मला मरून 3च महिने झाले म्हटलं. आता असं म्हणल्यावर मागचं राहील का? मागचं मागच पडलं. म्हणजे भूत जर सांगायला आलं तर मनुष्य ऐकणार नाही. आपल्याला शेवटचा गोड करायचा हे तुकाराम महाराजांनी गेल्यावर सांगितलं नाही, जिवंतपणी सांगितले. जिवंतपणीच निश्चिंत अशी अवस्था प्राप्त होणं, चिंतारहित अशी अवस्था प्राप्त होणं. आता निश्चिंतीने पावलो विसावा, जिथं चिंता नाही असा विसावा प्राप्त करणं, आणि आपल्या जीवनातल्या सगळ्या तृष्णेच्या धावा संपणं, म्हणजे जिवंत असताना शेवट गोड होणं आहे. विठ्ठल विठ्ठल. जिवंत असताना विसावा प्राप्त होणं. माणसाला विसावाच नाही हो, सारखं चालूच आहे माणसाचं. झोपेत थोडाफार विसावा मिळतो, लगेच दुसऱ्या दिवशी सगळं चालूच. मेलं तरी विसावा नाही, परत पुढचा जन्म आहेच. पुनरपी जननम पुनरपी मरणम. मग विसावा कधी मिळतो? जेव्हा त्याला भगवंताचं दर्शन होतं तेव्हा खरा विसावा. जसं आता वारीच्या रस्त्याने आपण चालतो, माऊलीची पालखी आळंदीहून निघाली, पहिला विसावा कुठं आहे? पादुकावर विसावा असतो, पण तात्पुरता असतो तो, अर्धा तास झाला की चला. मग दुसरा विसावा मुक्कामाचा विसावा असतो पुण्यामध्ये. पण पुण्यात सुद्धा काय विसावा नाही. पुणे झालं की लगेच सासवड, सासवड झालं की लगेच जेजुरी, जेजुरी झाली की लगेच पुढं वाले, वालं झालं की पुढं लोणंद, लोणंद झालं की पुढं तरडगाव, तरडगाव झालं की लगेच पुढं फलटण, फलटण झालं की पुढं बरड, बरड झालं की पुढं नातेपुती. तुमच्याकडे मध्ये आहे का नाही थोडा विसावा? पण आपला थोडा विसावा आहे. पण पंढरपूर आल्यावर कायमचा विसावा आहे. तसं जीवाला ह्या देहातून त्या देहात, त्या देहातून त्या देहात कायमचा विसावा. देव भेटला की विठ्ठल विठ्ठल. देवाला विसावा म्हटलंय. तुकाराम महाराजचा एक अभंग आहे, भागल्याचा तू विसावा, भागल्याचा तू विसावा, भागल्याचा तू विसावा, तू विसावा, भागल्याचा तू विसावा, भागल्याचा निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. आमच्या जीवनातल्या तृष्णेच्या धावा खुंटल्या. तृष्णा शब्द वापरलाय बरं का, इच्छा नाही. आणि खुंटला शब्द वापरलाय, संपला नाही. कारण जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत माणसाच्या इच्छा ज्या असतात त्या राहतात. जे आवश्यक आहे ते हवं वाटणं त्याला इच्छा म्हणतात.
आणि आवश्यक नसताना सुद्धा असावं वाटणं त्याला तृष्णा म्हणतात. उदाहरणार्थ भूक लागल्यानंतर जेवावं वाटणं ही काय आहे? इच्छा आहे. सगळ्यांनाच असते म्हणून त्याच्यात काही दोष नाही. भूक लागल्यानंतर जेवावं वाटणं इच्छा आहे. जेवल्यानंतर तंबाखू खावं वाटणं ही तृष्णा आहे बरं का. ही तृष्णा आहे. आपल्याला कपडे असावे वाटणं ही इच्छा आहे. किती कपडे असले तरी असावं वाटणं ही तृष्णा आहे. आपल्याला जमीन असावी, घर असावं वाटणं इच्छा आहे. पण किती जमीन असली तरी दुसऱ्याची आपलीच व्हावी असं वाटणं तृष्णा आहे. विठ्ठल माणसाच्या जीवनात दुःख आलंय ते इच्छेमुळे नाही, तृष्णेमुळे. मी एका ठिकाणी वाचलं, ते म्हणले माणसाला जेवायला मिळत नाही म्हणून दुःख नाही, अमुकच जेवायला पाहिजे म्हणून दुःख आहे. माणसाला कपडेच घालायला मिळत नाही म्हणून दुःख नाही, अमुकच कपडे पाहिजेत म्हणून दुःख आहे. सगळं दुःख तृष्णेचं दुःख आहे. आणि तृष्णा माणसाला धावायला लावते. किती जरी मिळालं तरी मिळावंच वाटतं. आणि मग तृष्णेच्या मागे मनुष्य धावत राहतो जन्मभर. शेवटपर्यंत ही तृष्णा काही शांत होत नाही. पण भगवंत जर भेटले, संत जर भेटले, ह्या तृष्णेच्या धावा सगळ्या कमी होतात. चिंतारहित असा विसावा प्राप्त होतो. हाच त्या ठिकाणी शेवट गोड होऊ नये बरं का. आपल्याला आपला शेवट गोड मेल्यावर नाही करायचा. जिवंत असतानाच सगळ्या तृष्णा संपवायच्या. जिवंत असतानाच आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. जिवंत असतानाच देवाचा साक्षात्कार करून घ्यायचा. हाच माणसाच्या जीवनातला शेवट गोड होणं आहे. पण याच्याकरता अट्टहास करावा लागतो. हे महाराज तिसऱ्या चरणात सांगतात. कौतुक वाटे अट्टहास करावा लागतो. वाढवायचं म्हटलं अट्टहास करावा लागतो. पण देवाची प्राप्ती करण्याकरता अट्टहास करावा लागेल याच्यात काही संशय नाही. खूप अट्टहास करावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही अट्टहास केला म्हणजे आटोकाट प्रयत्न केले. कशाचा अट्टहास केला त्याचं वर्णन केले. नाम मंगळाचे तेने गुणे, भगवंताचं नामस्मरण केलं. विठ्ठल देवाचं नामस्मरण करण्याकरता अट्टहास करायची काय गरज आहे? देवाचं नामस्मरण करण्याकरता अट्टहास करावा लागतो. मला एक नेहमी प्रश्न पडतोय, देवाचं नामस्मरण सोपं आहे का अवघड आहे? तुमचं काय मत आहे पुढे बसलेल्यांचं? सोपं आहे का अवघड आहे? दोन्ही प्रमाण सापडतात. सोपं आहे असं प्रमाण आपलं सगळ्यांचंच पाठ आहे. नाम संकीर्तन साधन पाहिजे सोपे. पण अवघडची प्रमाण मी तुम्हाला सांगतो. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत म्हणतात, जयाचे वाचे पुढे भोजे, नाम नाचत असे माझे, जन्म सहस्री ओळखीजे एक वेळा. 1000 जन्म ज्याने सेवा केली त्याच्या मुखात एकदा नाव येतं, विठ्ठल विठ्ठल. एकनाथ महाराज म्हणतात, अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पैठा. देवाचं नाव सोपं नाही बरं का. मुखामध्ये देवाचं नाव येण्याकरता त्याचं खूप पुण्य पाहिजे. खूप पुण्यवान मनुष्य असेल तोच नामस्मरण करू शकतो. पापी माणसाच्या तोंडात कधीही नामस्मरण येणार नाही. तो कमान येतो प्याहे दरवा देवाची आपल्यावर खरी कृपा झाली की नाही झाली कशावर ओळखायची? गोंदवलेकर महाराज म्हणायचे, आपल्या मुखात जर देवाचं नामस्मरण यायला सुरुवात झाली समजायची आपल्याला देवाची कृपा झाली. देव भेटल्यावर सुद्धा देवाची कृपा झाली असं मानायची काही गरज नाही. ते म्हणायचे नाम हाच देव आहे, विठ्ठल विठ्ठल. ते नाम येणं अवघड आहे. अट्टहास करावा लागतो. बहुत सुकृताची जोडे, बहुत सुकृताची जोडे.
नामस्मरण येण्याकरता फार पुण्य लागतं. रामायणामध्ये आलंय ते वाल्या कोळी होता आणि त्याला नारद महर्षींनी राम म्हणायला सांगितलं. त्याला राम म्हणता येत नव्हतं. आता राम शब्दामध्ये किती जोड अक्षर आहेत मला सांगा. र लकाना रा आणि म. बायकोशी बोलत होता, मुलाबाळांशी बोलत होता आणि त्याला रामच म्हणता येत नव्हतं. त्याचा अर्थ असा आहे, राम लवकर माणसाच्या मुखात येत. आपण किती जरी म्हटलं नामस्मरण सोपं आहे, नामस्मरण सोपं आहे, पण मी जर आता विचारलं रोज 10,000 नामस्मरण करतो त्यांनी हातवर करा. रोज 1,000 नामस्मरण करतो त्याने हातवर करा. किती हातवर होतील बघा. कोणीच नाही. विठ्ठल विठ्ठल कारण नामस्मरण मुखाला येण्याकरता फार पुण्य लागतं. सगळ्यांच्या मुखात नामस्मरण येत नाही, नामस्मरण सगळ्याला आवडत नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मात्र अट्टहास केला. किती अट्टहास केला महाराजांनी. रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण केलं. महाराजांच्याकडे एक मनुष्य काशीवरून भेटण्याकरता आला. सकाळी सकाळी तुकाराम महाराज कुठे आहेत म्हणून विचारत गेला. महाराज गेले होते बाहेर आपले तांब्या घेऊन. तिकडून येत असताना तुकाराम महाराजांचं नामस्मरण सुरू होतं. तो म्हणायला लागला, का हो तुकाराम महाराज, तुम्हाला एवढं साधं कळत नाही? आपण आसौच अवस्थेत असताना, आंघोळ न केलेली असताना देवाचं पवित्र नाव मुखात घेऊ नये. तुकाराम महाराज म्हणले, मला सगळं कळतंय, पण माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे मी तरी काय करू म्हटले. संध्याकाळी दोघं झोपले. महाराज झोपले होते तरी देवाचं नामस्मरण सुरू होतं. विठ्ठल विठ्ठल नाम मंगळाचे तेने गुणे. आणि म्हणून आम्हाला कौतुक वाटतं. महाराज म्हणतात कौतुक वाटे झाली या वेचाचे. आपल्या जीवनामध्ये आपण थोडंसं मागे वळून बघितलं पाहिजे. 60 वर्ष झाली, 70 वर्ष झाली, 75 वर्ष झाली. आपण मागे वळून बघायचं आपण जीवनात काय केलं. आणि मागे वळून पाहिल्यानंतर आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. आपण वाऱ्या केल्या, आपण नामस्मरण केली, आपण ज्ञानेश्वरीची 108 पारायणी केली, आपण भरपूर लोकांची सेवा केली, आपण आईवडिलांची सेवा केली. आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं, मागे वळून पाहिल्यानंतर पश्चाताप येतो. करायला पाहिजे ते आपण काहीच केलं नाही, नको तेच करत बसलो. पण तुकाराम महाराज म्हणतात मला कौतुक वाटतंय. माझ्या जीवनातला सगळा वेळ मी सार्थकी लावला. कौतुक वाटे झाली या वेचांचे नाम मंगळाचे तेने गुणे. आणि त्याचा परिणाम असा झाला, भगवान परमात्मा भेटला, मुक्त अवस्था प्राप्त झाली. आता उरलेलं जे आयुष्य आहे खेळीमेळीचं आहे, शेवटच्या चरणाचं. तुका म्हणे मोती भरली नोवरी. तुका म्हणे मोती भरलेली नोवरी. तुका म्हणे मोती भरलेली नोवरी. तुका म्हणे करून घेतली. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं 4 प्रकारच्या मुक्ती त्यांनी प्राप्त करून घेतल्या होत्या. मुक्तीचे काही प्रकार आहेत, सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता. सलोकता म्हणजे देवाच्या लोकाला जाणं. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आपण पाहतो, प्रयाण काळी देवे विमान पाठवली, कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तवले, मानव देह घेऊनी निज धामा गेले, निळा मने सकळ संता तो शवले. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. याला सलोकता मुक्ती म्हणतात. विठ्ठल विठ्ठल स्वरूपताचा विचार जर आपण केला तर तुकाराम महाराज परमात्मा स्वरूप झालेले होते. समीपता मुक्तीचा विचार केला तर तुकाराम महाराजांच्या जवळ कायम देव त्या ठिकाणी होते. महाराजांचं चरित्र अनेक भरपूर आहे. प्रत्येक चरित्रात आपण जर पाहिलं तर हाक मारील तेव्हा देव उभा राहत होता. तुकाराम महाराज एकदा मिरच्या विकण्याकरता त्या ह्याला गेले, कोकणात गेले. मिरच्या ठेवल्या, गिराईक आल्यानंतर आता सरळ स्वभाव. बहुतेक सरळ स्वभावाच्या माणसाला व्यवहारात लोक काय करतात, फसवतात. सरळ माणसाने धंद्यात पडू नये जास्त. कारण धंद्यामध्ये थोडंसं काय लागतं,
धूर्त बुद्धी लागते. कशा दिल्या मिरच्या? अमक्या अमक्या. जरा स्वस्त नाही का? तुम्हाला कशा पाहिजे? नाही, ह्या थोड्याशा कमी, ह्या भावात द्या. महाराज म्हणायचे जागे. पण दिल्यानंतर म्हणायचे थोड्याशा वर द्या आणखी. सगळी एकदम गर्दी करायला लागली. महाराज म्हणायचे तुमच्या हाताने घ्या. आता हाताने घ्या म्हणजे लोक हाताने थोडे घेतील का? पण पावशेर घ्यायचं, कोण अर्धा किलो, कोण 1 किलो. एक तर आला त्याने उधारीने 1 पोतच घेऊन गेला. एक तर जिजाबाईने दुसऱ्याकडून कर्ज काढून 150 रुपये आणले होते, त्याच्या मिरच्या घेऊन दिल्या होत्या आणि महाराजांनी सगळं उधारीवर वाटलं. आता महाराज परत घरी गेल्यानंतर जिजाबाई महाराजांना बोलेल म्हणून देवाने एका सेवकाचं रूप धारण केलं. गावात देव फिरायला लागले. म्हटले तुका शेटवानी त्यांचा मी नोकर आहे. कोणी कोणी मिरच्या आणल्यात उधार, त्याचे पैसे वसूल करायला मला त्यांनी पाठवले. तर गावातले लोक हुशार. म्हटले आम्ही किती आणल्या तुला काय माहिती? तर देव होता, लगेच सांगायला सुरुवात केली. तू 1 किलो आणला, तू 2 किलो आणल्या, प्रत्येकाने पैसे द्या, नाही तर मी तुमच्या घरून जाणार नाही. प्रत्येकाचे पैसे आणले. ज्याने पोतं नेलं होतं त्याने मात्र पैसे द्यायला नकार केला. देणार नाही, काय करायचंय ते करून जा. महिपती महाराजांच्या चरित्रात असं लिहिलंय. देवाने तिथलं एक दावं घेतलं, झाडाला अडकवलं. म्हटले पैसे देतो का तुझ्या दारात फाशी घेऊ, असं महिपती महाराजांनी. आणि मग तो सावध झाला. समोरचा मनुष्य, याने जर फाशी घेतली तर आपल्याला लोक मारतील. पैसे देऊन टाकले. सगळे पैसे आणले, तुकाराम महाराजांच्याकडे दिले. सांगायचं तात्पर्य, देव तुकाराम महाराजांच्या बरोबर होते. विठ्ठल विठ्ठल. म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचे ज्ञानेश्वर. आज या ठिकाणी वैकुंठवासी सिंधुताई संताजीराव पाटील यांचं हे 5वं पुण्यस्मरण समस्त पाटील परिवार आणि ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या माध्यमातून हे त्या ठिकाणी पुण्यस्मरण साजरं केलं जाते. गेली अनेक वर्ष या ठिकाणी हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम होतोय. मला वाटते आदरणीय गुरुवारी तात्यांनी सुद्धा या ठिकाणी पुण्यस्मरणाचा कार्यक्रम केला. यावर्षी मला आग्रह केल्यामुळे या पुण्यस्मरणाकरता मला येता आलं. आईंनी आपल्या जीवनामध्ये चांगलं कार्य केलेलं आहे. मुलांना चांगले संस्कार दिलेले, चांगलं कुटुंब त्या ठिकाणी निर्माण केलं आणि त्यांनी आपल्या जीवनात एक मात्र टप्पा गाठला, तो म्हणजे ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली. सगळ्यात जमेची बाजू त्यांच्या जीवनातली आहे आणि म्हणून त्यांचं हे पुण्यस्मरण होते. मनुष्य जरी गेला तरी कीर्तिरूपाने त्या ठिकाणी अमर होतो. काही लोक जिवंत असून मेल्यासारखे असतात आणि काही मेली तरी जिवंत असतात. जिवंत असून मेल्यासारखा कोण आहे? ज्याला देव माहिती नाही, धर्म माहिती नाही, आईवडील माहिती नाही, देशाची सेवा माहिती नाही, समाज सेवा माहिती नाही, जिवंत असून मेल्यासारखा. आणि मरून जिवंत कोण? ज्याने देशाची सेवा केली, धर्माची सेवा केली, आई वडिलांची सेवा केली, नामस्मरण केलं, तो जीवन मेला जरी समजा तरी तो कीर्तिरूपाने अमर राहतो. विठ्ठल एक दृष्टांत सांगतो आणि संपवतो. एका गावात एक मनुष्य मरण पावला. सगळे लोक अंत्यसंस्काराने निघालेले होते. घरातल्या एक आजी होत्या, त्याही अंत्यसंस्काराला जायला निघाल्या. पण नेमकं बाहेर निघताना त्यांच्या घरी पाहुणे आले आणि आजीच्या ओळखीचे पाहुणे आल्यामुळे आजीला वाटलं आता आपल्याला काय जाता येणार नाही. पाहुणे आले, सुनबाईला बोलवलं. म्हटले वरचाळीचे अमके अमके आहेत, त्यांचा अंत्यसंस्कार आहे, दिंडी गेलेली आहे, मला जायचं होतं पण मला आता जाता येत नाही. आपल्या घरी पाहुणे आले, मी पाहुणचार करते, तू त्यांच्या अंत्येष्टीला जा. सुनबाई म्हटली काय हरकत नाही, मी जाते. सुनबाई निघाल्याबरोबर आजीने परत बोलवलं. म्हटली चाललीस तू जा, पण आल्यानंतर मला पाहून ये ना सांग. परत आल्यानंतर मला सांग ते नेमके स्वर्गाला गेले का नरकाला गेले. म्हटली काही काळजी करू नका आत्याबाई, मी जाते आणि पाहून येते, तुम्हाला सांगते आल्या स्वर्गाला गेले का नरकाला गेले. सुनबाई गेली.
इकडं आजीने पाहुण्याला चहा दिला, पण चहा घेत असताना पाहुण्याच्या डोक्यात असे चक्कर फिरायला लागले. तो म्हणायला लागला, माणूस मेल्यानंतर नेमका स्वर्गाला गेला का नरकाला गेला ओळखायचं कसं? आणि आजीने तर आपल्या सुनबाईला सांगितलं, आणि सुनबाई सुद्धा आत्मविश्वासाने म्हणली, पाहून येते. आपल्याला जे माहीत नाही ते माणसाने दुसऱ्याला विचारावं. सगळ्याला सगळं माहिती असतं असं नाही. म्हणून म्हटलं, आजीबाई, माणूस मेल्यानंतर नेमका स्वर्गाला गेला का नरकाला गेला कसं ओळखायचं? मी भरपूर कीर्तनं वाचली, ऐकली, मी भरपूर ग्रंथ वाचले, पण मला काय अजून माहिती नाही. आजी हसली, म्हटले, सगळ्याच गोष्टी पुस्तकं वाचून कळत नसतात. काही गोष्टी ज्या आहेत व्यवहार ज्ञानाने कळतात. कसं ओळखायचं? म्हटले, माझ्या सुनबाईला मी सांगितलंय, गेल्यानंतर स्मशानात माणसं काय बोलतात ते ऐकायचं. माणसं जर म्हणत असतील वाईट झालो, एवढे लवकर देवाने त्यांना न्यायला नव्हतं पाहिजे, खूप चांगले होते, सगळ्यांशी प्रेमाने वागले, कधी कोणाशी भांडले नाही, चांगल्या कामात नेहमी पुढाकार असायचा, परस्त्रीकडे कधी पापदृष्टीने पाहिलं नाही, देवाने त्यांना एवढ्या लवकर का नेलं असं जर लोक म्हणत असतील तर डोळे झाकून समजायचं कुठं गेले? स्वर्गाला गेले. आणि लोक जर म्हणत असतील बरं झालं कटकट गेली गावात, कधी चांगलं काम केलं नाही, चांगलं काम करणाऱ्याला नेहमी आडवाच आला, कधी कोणाशी नीट बोलला नाही, समजायचं कुठं गेला सरळ. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, फेरती माईक दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसानी. त्या ठिकाणी आजचा जो अभंग याजसाठी केला होता टास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा, कोणतरी धावा तृष्णेच्या